नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आपल्या जीवाचा हाटापिटा करत असते आणि सर्वांना रिक्वेस्ट करून हात जोडते. आपल्या जीवाचे सुद्धा ती विचार करत नाही. अगदी तिच्या हाताला लागलेलं असतं तरी सुद्धा थांबा, अहो थांबा, माझी ओवी, माझ्या ओवीला कोणीतरी हेल्प करा हॉस्पिटलला नेण्यासाठी म्हणून अगदी जीवाचा अंत करत असते, आकांत करत असते. परंतु आता तरीही कोणी जानकीची मदत करायला तयार नसतं. ती रोडवर इतक्या गाड्या वेगाने धावत असतात तरी सुद्धा कोणीही थांबायला तयार नसतं आणि त्या इतक्या भरधाव वेगाने धावणाऱ्या रोडवर सुद्धा जानकी अगदी प्रत्येकाची ही हेल्प करा म्हणून रिक्वेस्ट करत असते. आपल्या जानकीला कोणीही मदतीचा हात पुढे करत नाही आणि शेवटी ती परत ओवीजवळ धावत येते आणि ओवीला जवळ घेते. ओवी ओवी करत असते आणि परत जोरात ओरडते की कोणी आहे का, हेल्प करा. तेव्हा ओवी म्हणते की आई, मला काही होणार तर नाही ना. अगदी रडत ती अगदी जीवाच्या आकांतेने आपल्या आईला हा प्रश्न विचारते. तेव्हा आईच्या म्हणजे जानकीच्या डोळ्यातून खळखळ पाणी वाहत असतं. तेव्हा जानकी म्हणते की नाही ओवी, असं काही होणार नाही, तुझी आई मात्र तुला काही होऊन देणार नाही. त्यानंतर मात्र इकडे ऋषिकेशला बांधून ठेवलेलं असतं आणि ते गुंड मस्त तिथे एन्जॉय करत असतात, म्हणजे दारू पित असतात, पत्ते वगैरे खेळत असतात. आणि त्याच वेळेस त्या विनायक या त्या मालकाच्या मोबाईलवर सयाजीरावांचा कॉल येतो. तो लगेच आपल्या त्या गुंडा मित्रांना म्हणत असतो की थांबा, कोणी आवाज करू नका, सयाजीरावांचा कॉल येतोय. तेव्हा सर्वजण शांत बसतात आणि हा विनायक सयाजीरावांचा फोन घेतो आणि बोला ना सयाजीराव, अहो काय म्हणतात. तेव्हा सयाजीराव लगेच म्हणतो की अरे बोला, काय बोला विचारतो, मी तुला पीक पाण्याचं विचारायला फोन नाही केला, माझं काम झालं का हे विचारण्यासाठी मी फोन केला. तेव्हा तो विनायक म्हणतो की हो अहो साहेब, तुमचं काम झालं. तेव्हा लगेच सयाजीराव खूप खुश होतो आणि वारे मर्दा, अहो त्या ऋषिकेश रणदिव्याला आम्ही पकडून आणलं आणि आता त्याचे पुढे काय करायचे हे तुम्ही सांगा. तेव्हा सयाजीराव म्हणत असतो की हे बघतो ऋषिकेश रणदिवे खूप रगेल आणि जिद्दी आहेत, त्यामुळे आता मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सोडायचं नाही, हे तुम्हाला कळले का. तेव्हा तो विनायक म्हणतो की अहो सयाजी पाटील, त्याचा शेवटचा पर्यंत आम्ही बंदोबस्त लावलेला आहे, त्यामुळे आता काही विशेष नाही, तुम्ही मात्र काही टेन्शन घेऊ नका, अगदी निवांत राहा. तेव्हा ऋषिकेशला असं बांधून ठेवलेलं असतं तर सयाजी पाटील म्हणतो की अरे आम्ही तर निवांतच राहतो, परंतु तुम्ही मात्र आता ढिले पडू नकास आणि जर तुम्ही ढिले पडलात तर तुमची कायमची मी झोप उडवेल हे लक्षात राहून द्या. आणि काय हो, तुमच्याकडे ते दारूच्या बाटल्या बिटल्या काही नाही ना. तेव्हा विनायक म्हणतो की नाही हो, आज मात्र माझा उपवास आहे, उपवास. आणि तो सयाजीशी खोटं बोलतो आणि फोन ठेवल्यानंतर लगेच तो आपल्या त्या गुंडांना बाटल्या म्हणजे दारूच्या बाटल्या काढायला लावतो आणि दारू पिऊन मस्त एन्जॉय करायला ते सुरू करतात. त्यानंतर मात्र इकडे जानकी आपल्या ओवीला उचलते आणि एका घराच्या समोर घेऊन येते, तिला तिथे खाली टेकवते आणि ओवीला म्हणते की हे बाळा, हे बघ, मला माहिती आहे की तुझ्या पोटात खूप दुखतं, तुला खूप त्रास होतो अगं, पण येथून हॉस्पिटल सुद्धा खूप लांब आहे, थांब मी पाहते, आपल्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागेल. तेव्हा ती ओवीला तिथे टेकवते आणि थोडा वेळ बाळा आणि लगेच तेथील एक दरवाजा वाजवायला येते की तेव्हा तो माणूस दरवाजा उघडतो आणि जानकी त्याच्यासमोर हात जोडते की दादा, अहो माझ्या मुलीच्या पोटामध्ये खूप दुखतंय, अहो काहीतरी मला मदत करा तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी. तेव्हा तो अगदी म्हणजे निकृष्ट माणूस म्हणत असतो की नाही ताई, मला मदत करा आणि दरवाजा लावून घेतो. पुन्हा आपली जानकी ही आपल्या ओवीजवळ येते, तिला आधार देते आणि पुन्हा दुसऱ्या रूमचा दरवाजा वाजवायला जाते, परंतु तेथे त्या रूममधून कोणीही दरवाजा उघडत नाही. तर जानकी पुढे जाते आणि पुन्हा एक दरवाजा ती ठोठावते. तेव्हा त्यातून एक मुलगी बाहेर येते. तेव्हा जानकी म्हणत असते की ताई प्लीज, अहो माझ्या मुलीच्या खूप पोटात दुखतंय, तिला हॉस्पिटलला घेऊन जायचं, आमची मदत करा प्लीज, मी तुमच्या पाया पडते. तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही ताई, मी काही करू शकत नाही. आणि जानकी म्हणते की नाही हो, असं करू नका, मी तुमच्या पाया पडते, पण काही करा, शेवटी माझ्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन जायचे. अहो तर ती खरंच खूप अशी व्याकुळ झालेली आहे, तिच्या पोटामध्ये खूप दुखतं, परंतु तरी सुद्धा ह्या माणुसकी नसलेल्या जगात आपल्या जानकीची मदत करायला कोणीही तयार नसतं. जानकी अगदी विनवण्या करत असते की प्लीज असे करू नका आणि ओवीच्या पोटात तर खूप दुखत असतं, खूप अशी ती आकांत करत असते कारण तिला त्रासच खूप होत असतो, एवढासा जीव लेकराला खूप त्रास होत असतो, तरी सुद्धा अगदी निष्ठुर लोक कोणीही आपल्या जानकीच्या मदतीला येत नाही. जानकी डोक्याला हात लावते, तोंड झोडून घेते की कोणी आहे का, कोणीतरी हेल्प करा, मदतीला या,
म्हणून अगदी जीवांचा आकांत करत असते आणि तेथील प्रत्येक ही रूमचा दरवाजा ती ठोठावत असते, परंतु तरी सुद्धा कोणी आपल्या जानकीच्या मदतीला येत नाही. परत धावतच येते आणि ओवी ही आई असं ओरडत असते. तेव्हा जानकी म्हणते की बाळा अगं काय करू आता, ओवी जरा शांत हो, अगं शांत हो थोडंसं जरा. पण अगं जानकीला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते. नक्की आता ओवीला हॉस्पिटलला कसं नेऊ हे खूप मोठं टेन्शन तिच्यासमोर उभं राहतं, कोणीही मदतीला येत नाही. तेव्हा जानकी म्हणते की चल बाळा मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाते, चल थोडंसं चल, हळूहळू चल, थांब घाबरू नकोस, म्हणून ती ओवीला उभं करायला जाते. ओवीला साधं उभं सुद्धा राहता येत नसतं, कारण बिचारीच्या म्हणजे लेकराच्या पोटात तर खूप दुखत असतं. ओवीला उभं सुद्धा राहता येत नाही, ती खाली पडायला लागते, कारण तिच्या पोटात इतकं दुखून दुखून ती पूर्णपणे अशी वाकडी झालेली असते. आणि तेवढ्यात समोर जानकीला एक साडी वाळत असताना दिसते. तेव्हा जानकी लगेच ओवीला खाली टेकवते आणि ती साडी घेते आणि ओवीला एका त्या झाडाच्या ओट्यावर टेकवते आणि ती साडी बांधते आणि ओवीला म्हणते की घाबरू नकोस ओवी, तुझी आई तुला काहीच होऊन देणार नाही. आपली जानकी इतकं संकट समोर आलेली सुद्धा अगदी धैर्याने हारलेली नसते. अगदी जीवाची बाजी लावून ती आपल्या ओवीला पाटकोळी बांधते आणि तिला अगदी धावतच घेऊन जात असते. त्यावेळेस मात्र जानकीच्या त्या ताकदीमध्ये अगदी हत्तीचं बळ आलेलं असतं. एक आई तिच्यातील जागी होते आणि आपल्या ओवीला ती हॉस्पिटलला धावत घेऊन जाते. कशाचाही विचार न करता जानकी अगदी धावत धावत जात असते, आपल्या स्वतःचा विचार सुद्धा करत नाही. अगदी देवानेच त्याच वेळेस तिच्यामध्ये अगदी बळ दिलेलं असतं, म्हणून ती आपल्या लेकराला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकते. आता इतकी मदत घेऊन सुद्धा कोणीही तिच्या मदतीला आलेलं नाही, तरी सुद्धा आपली जानकी खचलेली नसते, ओवीला घेऊन शेवटी हॉस्पिटलला जाते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशला म्हणजे असं शुद्ध आल्यासारखं होतं. तो डोळे उघडतो आणि समोर बघतो की काय, तेव्हा ते सर्व गुंड हे दारू पीत हे बसलेले असतात. दारू पिण्यामध्ये सर्वजण अगदी मग्न झालेले असतात. ऋषिकेशकडे त्यांचं लक्ष नसतं आणि त्याच आता संधीचा फायदा घेऊन ऋषिकेश त्यांच्याकडे पाहत असतो आणि त्याच वेळेस मात्र आता त्याला समोर एक असा सुरा दिसतो, म्हणजे चाकूसारखा. आणि त्या आता ऋषिकेशच्या लक्षात येतं की आता हे सर्वजण तर दारू प्यायला मग्न झालेत, यांचं कोणाचंही आपल्याकडे लक्ष नाही आणि सर्वजण दारू पिऊन अगदी नशेमध्ये आहेत. तेव्हा आता नक्की आपण यांच्या तावडीतून सुटू शकतो. तेव्हा ऋषिकेश विचार करत असतो की म्हणजे याचा अर्थ हे सर्वजण येतेच आहेत, आता मात्र आवाज करून नाही चालणार, स्वतःला सोडवण्यासाठी आताच मला काहीतरी मार्ग काढावा लागेल. म्हणून तो लगेच आता एक डोक्यामध्ये प्लॅन तयारी करतो आणि स्वतःचे जे बांधलेले हात असतात पाठीमागून तर ते सोडवायचा तो हिसक्याने प्रयत्न करत असतो. तेव्हा तो इकडे तिकडे बघत असतो आणि त्याच वेळेस मात्र त्याला तेथे समोर ती सुरा दिसतो आणि लगेच तो उठतो आणि असा हळूच आवाज न करता उठतो आणि त्या सूर्याजवळ येतो आणि ते लोक जे गुंड दारू पित असतात तर त्या संधीचा फायदा घेऊन तो लगेच तो सुरा उचलतो. तोपर्यंत जानकी इकडे धावतच आपल्या ओवीला घेऊन हॉस्पिटलला येत असते. अगदी धावतच अगदी जीवाचा आटापिटा करून शेवटी ती हॉस्पिटलला येते. तोपर्यंत ऋषिकेश आपला हात हे तो सुरा घेऊन जी दोरी त्याला घट्ट बांधलेली असते ती कापण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात मात्र आता ऋषिकेश यशस्वी होणार असतो, कारण ती दोर आता त्याला कापता येणार असते. त्यानंतर जानकी इकडे हॉस्पिटलच्या आत येते, डॉक्टर डॉक्टर करत आवाज देते. तेव्हा नर्स खूप धावतच येतात आणि लगेच त्या ऑर्ड बॉयला आवाज देतात आणि लगेच म्हणजे ओवीला त्या खाटावर टाकतात आणि जानकी ही खूप रडत असते की डॉक्टर अहो डॉक्टर माझी मुलगी. तेव्हा मात्र आता ओवीला ते खाटावर ठेवून आतमध्ये घेऊन जायला निघतात आणि त्याच वेळेस डॉक्टर येतात आणि ओवीला चेक करतात. माझ्या मुलीच्या पोटात आहो दुखत होतं, ओवी बाळा अगं आपण हॉस्पिटलला आलो असे म्हणत असते. खूप रडत असते आणि ओवीला म्हणते की बाळा अगं डोळे उघड, आपण हॉस्पिटलला आलोत. ओवी अगं बाळा डोळे उघड, हॉस्पिटलला आलोत. म्हणून अगदी जीवाचा आकांत करून ती आपल्या ओवीला म्हणजे डोळे उघडण्याचा प्रयत्न करायला सांगत असते. परंतु आता ओवी इतकी तिचं पोट दुखून गहाळ झालेली असते, बेशुद्ध पडलेली असते, डोळा उघडायला सुद्धा ती तयार नसते. जानकी मात्र अगदी म्हणत असते की अगं बाळा डोळे उघड ग ओवी, डोळे उघड, डॉक्टरांना बोलवा ना, अहो डॉक्टरांना बोलवा म्हणून त्यांना नर्सला सांगत असते आणि ओवीला सुद्धा म्हणत असते की बाळा अगं डोळे उघड ना बाळा, डोळे उघड. तेव्हा डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात की अहो मॅडम जरा हळूच बोला, हळूच, हे हॉस्पिटल आहे. तेव्हा जानकी खूप रडत असते आणि डॉक्टरांना म्हणते की माझी मुलगी डोळे नाही उघडतो, जरा बघा ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात की अहो तुम्ही
अगोदर शांत व्हा, मला नक्की हे सांगा की तुमच्या मुलीला काय झालं, म्हणून ते जानकीला विचारतात. तेव्हा मात्र आता जानकी सांगायला सुरुवात करते. तेव्हा जानकी रडतच म्हणते की अहो तिला भूक लागली होती आणि तिने केक खाल्ला आणि त्या केकची एक्सपायर डेट ही निघून गेलेली होती आणि त्यानंतर तिच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि पोटात दुखत असताना खरंच ती खूप कळवळत होती, रडत होती आणि त्यानंतर तिला 1-2 वेळा उलटी सुद्धा झाली आणि तोपर्यंत मी तिला इथे घेऊनच येत होते आणि आता मात्र ती डोळे सुद्धा उघडत नाही. डॉक्टर प्लीज बघा ना, अहो डॉक्टर प्लीज काय झालं, ती डोळे सुद्धा उघडत नाही. तेव्हा डॉक्टर ओवीला चेक करतात आणि थोडी ती अनकॉन्शियस आहे असे सांगतात. पण तुम्ही तोपर्यंत एक काम करा, प्रोसिजर पूर्ण करून घ्या आणि पैसे भरा, तोपर्यंत मी ट्रीटमेंटला सुरुवात करतो. पैसे म्हटल्यानंतर जानकीला आता खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा जानकी म्हणते की पैसे, अहो तुम्ही फक्त मुलीवर उपचार सुरू करा, मी तोपर्यंत पैसे घेऊन येते, पण तुम्ही अगोदर उपचार सुरू करावं माझ्या मुलीवर. डॉक्टर म्हणतात की मॅडम अहो असं कसं, पैसे तर तुम्हाला भरावे लागतीलच, येथे उपचार केल्यानंतर पैसे नाही भरले जात, अगोदर पैसे भरावे लागतात आणि मग उपचार चालू होतात आणि त्यामुळे हॉस्पिटलला खूप मोठं नुकसान होतं आणि मॅनेजमेंट आम्हाला प्रश्न विचारतात, मग आम्ही त्यांना काय उत्तर देणार आहोत. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो, आम्ही फसवणारी माणसं नाही आहो, मी तुमचे सर्व पैसे आणून देईल, फक्त अगोदर तुम्ही माझ्या मुलीवर उपचार सुरू करा. तेव्हा जानकी इतक्या विनवण्या करते तरी सुद्धा डॉक्टर म्हणतात की नाही मॅडम, अहो नियम तर हे सर्वांसाठी सारखेच आहे, त्यामुळे तुम्हाला थोडेसे तरी पैसे भरावे लागतील तरच आम्हाला उपचार सुरू करता येईल. आणि डॉक्टर नर्सला म्हणतात की तुम्ही यांना समजावून सांगा आणि डॉक्टर आतमध्ये निघून जातात. जानकी त्यांच्या सुद्धा खूप विनवण्या करते, अहो डॉक्टर खरंच मी पैसे भरते, परंतु डॉक्टर मात्र आत निघून जातात. तेव्हा जानकी खूप रडत असते आणि आता काय करू आणि त्या नर्सचा हात धरते की त्यांच्या समोर सुद्धा हात जोडते की नर्स प्लीज, अहो तुम्ही तरी काहीतरी करा, काहीतरी मदत करावं प्लीज. तेव्हा त्या नर्स म्हणतात की मॅडम अहो आमच्या हातात काही नसतं, तुम्ही थोडे तरी पैसे भरा हॉस्पिटलचे आणि प्लीज वेळेत भरा, म्हणून त्या नर्स सुद्धा बाजूला निघून जातात. तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते, आता इतके पैसे मी कुठून आणूत, कारण एकही पैसा आता जानकीकडे काही शिल्लक नसतो. एक खूप मोठं असं आता जानकी समोर टेन्शन आणि संकट उभा राहतं. एकीकडे ऋषिकेशचा जीव आणि एकीकडे आपल्या ओवीचा जीव आणि पैशापुढे मात्र आता काही ओवीच्या जीवावर कोणी उपचार करायला सुद्धा तयार नसतो. आज जानकीला मात्र आता खरंच खूप असं वाईट फील होतं. जानकी खूप रडत असते की आता इतके पैसे मी कुठून आणूत, ऋषिकेश सुद्धा संकटात आहे, फोन उचलत नाही, मी कुणाला कॉल करू, म्हणून आता जानकी खूप रडत असते आणि ओवीकडे पाहत असते आणि आता ओवीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असताना म्हणत असते की ओवी अगं काय करू आता, काय करू. तेव्हा मात्र आता जानकीच्या लक्षात येते की जर मी घरी फोन केला आई नक्की माझी मदत करतील, म्हणून ती आता सुमित्राला फोन करायचा ठरवते आणि लगेच नर्स जवळ येते आणि नर्सला म्हणत असते की प्लीज मी घरी फोन करू का. तेव्हा नर्स म्हणतात की हो तुम्ही तेथून रिसेप्शन वरून कॉल करू शकता, म्हणून घाईने जानकी तेथे येते आणि कॉल करत असते. त्यानंतर मात्र ही ऐश्वर्या आता नानांच्या रूम मध्ये प्रॉपर्टीचे पेपर शोधायला येत असते आणि दरवाजा लावून घेते आणि हा म्हातारा तर झोपलेला आहे, सदा कदा झोपेतच असतो, म्हणून नानांची हिल्ली उडवत असते आणि याची ही म्हातारी तिकडे बसून फक्त अगबाई आणि असबाई असे गुडघ्याला हात लावूनच करत असते आणि ती खरंच या दोघांची सुद्धा खूप उडवत असते. ह्या प्रॉपर्टीचे पेपर्स नेमकं याने कुठे ठेवले असेल, म्हणून आता कुठे शोधू म्हणून त्याचा विचार करत असते. ह्या म्हाताऱ्याने तर गादीच्या खाली हे पेपर्स ठेवले नसतील ना, याचा काही भरोसा नाही, म्हणून ती नानांच्या गादीखाली सुद्धा ते पेपर्स शोधायला म्हणजे सुरुवात करते आणि सगळीकडे ती नानांच्या गादीखाली पेपर शोधत असते, परंतु तेथे मात्र तिला काही ते पेपर सापडत नाही, म्हणजे तेथे नसतात आणि आता येथे तर हे पेपर्स नाही, मग ह्या म्हाताऱ्याने कुठे ठेवले असतील, म्हणून ती आता जरा विचार करून टेन्शन मध्ये येते. म्हणजे सिरियसली आई सुद्धा किती मूर्ख असतील हे मला वाटलेले होते, म्हणजे नवऱ्याने चक्क प्रॉपर्टीचे पेपर चक्क कुठे ठेवलेत हे सुद्धा बायकोला माहिती नाही. आणि बरोबरच आहे, हे कसं त्यांना माहिती असणार, हे सर्व तर जानकीला माहिती असतं, म्हणून त्यांना कसं माहिती असणार. आणि जर खरंच तिला माहिती असेल की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहे ते आणि त्या जानकीलाच माहिती असणार की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहे, म्हणूनच ते या घरात नानांना भेटण्याचं कारण सांगून वेश बदलून आली होती असा ती विचार करते आणि परत म्हणते की नाही नाही ते पेपर्स इथेच कुठेतरी असतील आणि आता मी अख्खं घर शोधेल, परंतु त्या प्रॉपर्टीचे पेपर्स मात्र आता मी नक्की शोधून काढेल. तेव्हा मात्र आता जानकी इकडे येते आणि जानकी ही त्या मॅडमला विचारते की एक फोन करू का. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की हो हो करा,
आणि जानकी लगेच आईंच्या मोबाईलवर फोन करते, पण सुमित्राचा मोबाईल हा नानांच्या तेथे टेबलवर असतो आणि तेथे मात्र आता ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्या म्हणते की माय गॉड, म्हणजे आता या आईंचा फोन सुद्धा येथे, मग आता काय करू, हा फोन घेऊ किंवा नको घेऊ, आणि म्हणून थोडीशी बाजूला जाते आणि तो फोन घेते आणि हॅलो म्हणते. तर जानकीच्या मात्र हे काही लक्षात येत नाही की नक्की फोनवर कोण आहेत ते. तेव्हा जानकी म्हणते की आई आई मी जानकी बोलते. आई, ओवीला बरं वाटत नाही, तिला ग्लॅनी आली आता आणि मी तिला घेऊन हॉस्पिटलला आले. अहो आई, पैशांशिवाय येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट सुद्धा करून घेत नाही आणि ओवीचा जीव तर खरंच खूप असा व्याकुळ होऊन गेलेला आहे, तिच्या पोटामध्ये खूप दुखते. आई प्लीज, अहो तुम्ही सारंग भाऊजी किंवा सौमित्र भाऊजी यांना पैसे घेऊन पाठवान का. जानकीला ही माहिती नसतं की फोनवर मात्र ही आता नीच अशी ऐश्वर्या आहे म्हणून. ऐश्वर्या लगेच फोन कट करते. जानकी हॅलो हॅलो करत असते आणि जानकी ही फोन कट केल्यानंतर डोक्याला हात लावते आणि खूप रडत असते, कारण आता ऐश्वर्याने फोन कट केला हे तिला माहिती नसतं आणि आई सुद्धा फोन कट करतील असं तिचा गैरसमज होतो. त्यानंतर मात्र ऐश्वर्या तिकडे तर खूप हसत असते. काय तर म्हणे जानकीचा फोन आणि त्या ओवीला कुठे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि पैसे नाही, क्या बात है. आणि शेवटी तू जानकी माझ्याकडे भीक तर मागितलीस ना, म्हणजे अगं तू भीक मागायला तर आईकडे फोन केला होता, परंतु तुझं हे लाचार होणं, भीक मागणं कोणी ऐकलं तर मी ऐकलं. खरंच एरवी असा कधी योग आला नसता की खरंच माझे हे ऐकून कान अगदी तृप्त झालेत. खरंच क्या बात है, वा, अगदी जीव माझा सुखावून गेला. म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होत असते. कसं की जानकी, जर हा तुझा कॉल आईंनी उचलला असता तर 10 मिनिटात तुझ्याकडे पैसे पाठवले असते आणि तुझी मदत केली असती, परंतु हा तुझा फोन दुर्दैवाने मी उचलला, त्यामुळे आता मात्र या घरात तुला काडीची कोणी मदत देणार नाही, त्याची काळजी मात्र आता मी घेईल. तू तर माझ्या घरामध्ये वेश बदलून आली होती, मग आता लबाडी काय असते हे मी तुला दाखवते. आणि तेवढ्यात सुमित्रा आत येते. ऐश्वर्या करत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, अहो मीच तुमच्याकडे येणार होते तुमचा फोन घेऊन. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, माझा फोन वाजत होतात ना, म्हणूनच मी इकडे घाईने आले. मला तर असे वाटले होते की यांची झोप मोड होईल म्हणून घाईने आले. आणि काय आता फोन बंद झाला का, कुणाचा होता असे सुमित्रा विचारते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनीचा. आणि हो, अहो काय झालं की तुम्ही रूम मध्ये नव्हतात आणि फोनच्या आवाजाने मात्र नानांना जाग येऊ नये म्हणून मी पटकन फोन उचलला. आणि आई, अहो काय हिंमत आहे या बाईची, म्हणजे तुमच्या फोनवर फोन करण्याची, आणि फोन तर करतेच आणि वर काय म्हणते माहिती आहे का तुम्हाला, तुम्ही आम्हाला आमच्या वाटणीचा देवारा दिला म्हणून आम्ही गप्प बसू असे तुम्हाला वाटले का, तर बऱ्या बोलाने जे काही वाटणीचे आमचे पैसे आहेत ना ते आमचे आम्हाला द्या. म्हणून ऐश्वर्या आणखीन अगदी कान भरवायला सुरुवात करते, कारण जानकी तर हे काही बोललेली नसते, परंतु ती आणि जानकीच्या विरोधी कान भरून देते. तेव्हा सुमित्रा म्हणते की काय जानकी असं म्हणाली, तर ऐश्वर्या म्हणते की हो, अहो मी त्यांना म्हटले की तुम्हाला जर पैसे लागत असतील आणि मी ऐश्वर्या बोलते असं त्यांना सांगितले, तर मला काय म्हणाल्या की आईंना तू बोलून ठेव, त्यांना बोलून घे आणि मग मी फोन करते. आई, अहो खरंच मला कळत नाही कोणतीही जानकी बहिणीची पद्धत आहे अशी बोलण्याची. तेव्हा जानकी मात्र आता पुन्हा फोन करायला घेते आणि एका मोबाईलवरून तो फोन काही लागत नाही म्हणून दुसऱ्या त्या फोनवरून ती फोन लावते. तेव्हा सुमित्रा तेथेच असते आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये मात्र आता फोन असतो. तेव्हा मात्र आता जानकीचा फोन बघून लगेच ऐश्वर्या मनात म्हणत असते की खरंच मी तर तीर अंधारात मारला होता आणि तो मात्र आता उजेडत लागला, आणि काय कोणता वेळ आहे, अगदी परफेक्ट टाइम. आणि ह्या जानकीने मात्र आता फोन केला म्हणून ती लगेच सुमित्राला म्हणते की आई हा फोन, आणि जानकी बहिणीचा फोन आला असे ती सुमित्राला सांगते. परंतु त्या अगोदर मात्र आता सुमित्राची कान तर हिने ऑलरेडी भरून ठेवलेले असतात. नक्की आता जानकी यासाठी फोन करत असेल पैसे मागण्यासाठी, म्हणून ती लगेच सुमित्रा दुसरंच बोलायला सुरुवात करते. तिलाही माहिती नसते की ओवीची तब्येत अगदी बिघडलेली आहे, ओवीला हॉस्पिटलला नेलेलं आहे. याबद्दल काही न माहिती करून न घेता सुमित्रा फोन घ्यायला लागते. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही नका बोलू, तुम्हाला जास्त ट्रेस येईल, थांबा मी बोलते. सुमित्रा म्हणते की नाही नाही आणि इकडे, म्हणून सुमित्रा फोन घेते आणि ऐश्वर्याचं ऐकून जानकीवर वाटेल तसे आरोप करायला सुरुवात करते की काय ग जानकी, तुझी हिंमत तरी कशी झाली येते फोन करण्याची, अगं आणि या अगोदर तू फोनवर जे काही ऐश्वर्याला बोललीस ना ते सर्व तिने मला सांगितले. जानकी म्हणून जाते की आई पाठवताना राहू पैसे, लाज कशी वाटत नाही ग तुला इथे फोन करायला, इतकं सगळं होऊन सुद्धा तू माझ्याकडे पैसे मागते, अगं तुझ्यामध्ये तर हिंमत येते कुठून. आणि हे बघ जानकी, अगं तू माझ्यासाठी मेली, पुन्हा जर तू माझ्या नंबरवर फोन केला तर याद राख
तुला तुझ्या ओवीची शपथ आहे असे म्हटल्यानंतर जानकीच्या हातातील तो फोन खाली पडतो। जानकीला एकदम असा धक्का बसतो, ती एकदम अशी म्हणजे शब्द होते, आई आई ओवीच्या बाबतीत असं म्हणाल्या, खरंच मला विश्वास सुद्धा बसत नाही, आई अशा कशा बदलू शकतात इतक्या ओवीच्या बाबतीत सुद्धा, म्हणून जानकी लगेच खाली बसते। त्यानंतर मात्र आता इकडे च्या मोबाईलवर कॉल म्हणजे आलेला असतो आणि तो फोन वाजत असतो। तेव्हा ते गुंड म्हणतात की काय रे, कुणाचा फोन वाजतो? तेव्हा तो लगेच त्यातील एक गुंड म्हणतो की अरे ते हिरोचा असेल, त्या घायाळ हिरोचा फोन वाजतोय। तेव्हा ऋषिकेश हे सर्व ऐकतो आणि आता कुणाचा फोन आला असेल असा विचार करतो। तेव्हा त्यातील एक गुंड विचारतो की मी त्याला हा फोन देऊन येऊ का? दुसरा गुंड म्हणतो की अरे फोन घेण्यासाठी तो होशमध्ये तरी आहे का, ठेव फोन, म्हणून त्या गुंडावरच रागवतो। आणि तेव्हा ऋषिकेश मात्र हे सर्व ऐकत असतो आणि तो जे काही दोरखंड आहे तर तो कापण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो। त्यानंतर इकडे जानकी उठते आणि आपल्या ओवीजवळ येते आणि बाळा मी तुला काही होऊन देणार नाही, तुझी आई तुला काही होऊन देणार नाही म्हणून जोरात ओरडते आणि ओवीला जवळ असते। तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात। तेव्हा डॉक्टर त्या ओवीकडे बघून विचारतात की ही मुलगी अजून इथेच आहे आणि नर्स काही पैशाची व्यवस्था झाली की नाही? तेव्हा जानकी डॉक्टरांसमोर हात जोडते आणि नाही म्हणते आणि रडत म्हणते की सॉरी डॉक्टर, अहो मी खूप प्रयत्न केले परंतु पैशाची व्यवस्था नाही झाली, प्लीज डॉक्टर अहो तुम्ही तरी मदत करा, तुमची खरंच आमच्यावर खूप कृपा होईल, प्लीज डॉक्टर माझ्या मुलीचा जीव वाचवा, मी तुमच्या पाया पडते। म्हणून जानकी ही डॉक्टरांचे सुद्धा पाय धरते, प्लीज अहो डॉक्टर प्लीज माझ्या मुलीवर तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा। डॉक्टरांचे पाय धरते की डॉक्टर मी कुठेही पळून नाही जाणार, मी तुमचे पाय धरते, मी काही करेल पण तुमचे पैसे देईल, मी तुम्हाला खरंच प्रॉमिस करते। तेव्हा डॉक्टर म्हणतात की मॅडम अहो प्लीज उठा, प्लीज माझे पाय धरू नका। आणि डॉक्टर जानकीला म्हणतात की मॅडम पाया पडून येथे काही उपयोग नाही होणार, पैसे लागतील, अगोदर तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, पैसे भरा आणि मी तोपर्यंत मग ट्रीटमेंटला सुरुवात करतो। तेव्हा जानकी खूप रडत म्हणते की डॉक्टर मी तुम्हाला सांगितलं ना आता यावेळेस मी पैसे नाही अरेंज करू शकत, प्लीज तुम्ही माझ्या मुलीला ऍडमिट करून घ्या, तिचा जीव वाचवा प्लीज डॉक्टर प्लीज। म्हणून जानकी परत खूप विनवण्या करते आणि रडत अगदी व्याकुळ होऊन ती डॉक्टरांची हेल्प मागत असते, परंतु तरी सुद्धा डॉक्टर काही तयार होत नसतात। आणि वर जानकीला म्हणतात की मॅडम अहो तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही येथे तुमच्या मुलीला कशाला घेऊन आला, तो तुमच्यासारख्या लोकांना तिकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, मग तुम्ही तिकडे घेऊन जायचे होते। आणि डॉक्टर नर्सला म्हणतात की प्लीज तुम्ही यांना बाहेर जायला सांगा, तरी सुद्धा जानकी ही डॉक्टरांसमोर हात जोडते आणि खूप असे विनवण्या करते। तेव्हा नर्स ह्या जानकीच्या हाताला धरतात आणि मॅडम चला म्हणून तिला बाहेर काढत असतात। जानकी म्हणत असते की प्लीज अहो पेशंट आहे समजून तरी घ्या, म्हणून ओवीला ते जे ऑर्ड बॉय असतात तर ते बाहेर घेऊन जायला लागतात। तोच लगेच जानकी इतकी भडकते आणि खबरदार कोणी जर हात लावला तर। तेव्हा सर्वजण खूप घाबरतात आणि जानकी तर खूप भडकते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ही रडत परत डॉक्टरांना सांगत असते की 9 वर्षाची माझी मुलगी आहे आणि तिच्या पोटात इतकं दुखत होतं म्हणून तिची आई डॉक्टरांकडे घेऊन आली, तिला माहिती होतं की डॉक्टर माझ्या मुलीला वाचवतील, तिच्यावर उपचार करतील, माझ्या मुलीच्या जीवापेक्षा तुम्हाला पैसा महत्वाचा आहे, म्हणून जानकी ओवीजवळ येऊन खूप रडत असते। डॉक्टर नर्स सर्वजण ऐकत असतात। त्यानंतर मात्र ही ऐश्वर्या परत नानांच्या रूम मध्ये येते आणि नानांचा हात पिरगाळते, काय रे म्हाताऱ्या खूप मस्ती आली का, पटकन सांग की प्रॉपर्टीचे पेपर्स तू कुठे ठेवलेले आहेत, म्हणून जोरजोराने ती नानांचा हात पिरगाळायला सुरुवात करते। नानांना खूप त्रास होत असतो, सांग म्हटलं ना। तेच वेळेस मात्र तेथे सुमित्रा येते आणि सुमित्रा हे सर्व पाहते आणि ऐश्वर्यावर जोरात ओरडते। तेव्हा आता ऐश्वर्याचा खरा चेहरा अगदी सुमित्रा समोर आलेला असतो। तर आता ऐश्वर्या सुमित्राला सुद्धा तिचा खरा चेहरा कसा दाखवते आणि आता नेमकं पुढे काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।